केसाइतका धागा आणि हातानं न धरता येणारा काचेचा मणी या दोन्हीच्या सहाय्यानं डॉक्टर मेघना कामत यांनी आजवर शेकडो अद्भुत कलाकृती साकारल्यात. या कलाकृतींचं प्रदर्शन दसरा चौकातील तनिष्क शोरूममध्ये भरवण्यात आलंय. कोणतंही शास्त्रीय शिक्षण नसताना आईकडून मिळालेल्या बाळकडूच्या जीवावर वयाच्या 30-35व्या वर्षी त्यांनी हा छंद जोपासलाय. या कलाकृती तयार करण्यासाठी विदेशातून मागवलेल्या काचेच्या मण्यांचा आणि कॉटनच्या धाग्याचा त्यांनी वापर केलाय. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शिवकालीन राजमुद्रा, JRD टाटा यांच्या कलाकृती तयार करण्यास त्यांना 40 दिवस लागलेत. यातील प्रत्येक पोर्ट्रेटसाठी 51,000 मण्यांचा त्यांनी वापर केलाय. तेव्हा वाटलं नव्हतं, पण हे बघून मी इतकी थक्क झाले की इतक्या बारीक मणी सुईत ओढणंसुद्धा शक्य होत नाही आणि इतक्या कलाकृती 40 वर्षात मॅडमने कशा केल्या असतील ह्याचं बघून आश्चर्याने तोंडात बोटं जातात. आणि ही कला कुठेतरी जोपासली जावी किंवा त्यांनी क्लासेस सुरू करत अशी खूप इच्छा आहे की त्यांनी थोड्याफार प्रमाणात ही कला पुढच्या पिढीला द्यावी आणि त्यांचं करावं तितकं कौतुक खूप कमी आहे. या प्रदर्शनात क्रॉस स्टिक वर्क, कशिदा वर्क, ग्लास मोझॅक, मनी वर्क, पर्स, नेकलेस सेट या प्रकारातील अनेक कलाकृती ठेवल्यात. प्रदर्शनात त्यांच्या आई डॉक्टर कांता कामत यांनी शिलाई मशीनवर केलेली एम्ब्रॉयडरीही दाखवण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रसिद्ध बीड अँड बटन या मॅगझिनमध्ये त्यांच्या 2 डिझाईन प्रसिद्ध झाल्यात. हे प्रदर्शन 21 जुलैपर्यंत सकाळी 11 पासून सायंकाळी 7:30 पर्यंत सुरू राहणार आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर मेघना कामत यांचे बंधू आणि तनिष्क शोरूमचे प्रमुख प्रसाद कामत यांनी केलंय. आणि एकाग्रता जी आहे ती फॅन्टॅस्टिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कशिदा काम आहे, सिंगल थ्रेड आहे, क्रॉस स्टिच आहे, वेगवेगळे विणकामांचे गोष्टी ठेवलेल्या आहेत. तसंच आमच्या आईचे डॉक्टर कांता कामत यांनी मशीन एम्ब्रॉयडरी, शिलाई मशीनवरती केलेली मशीन एम्ब्रॉयडरी तीसुद्धा आपण फ्रेममध्ये ठेवलेली आहेत. मी तनिष्कतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी. 19, 20, 21 जुलै रोजी दसरा चौकात हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे आणि विनंती करतो की सगळ्यांनी याचा भरपूर आनंद लुटावा. कला असूनही या बदल्यात मिळणारा मोबदला मात्र कमी आहे. त्यामुळं त्यांच्या कलेत आणखी सुधारणा व्हावी आणि त्यांना 4 पैसे मिळावेत यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याचं डॉक्टर कामत यांनी सांगितलं. यामध्ये अनेकांनी व्यत्यय आणल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांची ही कला पुढच्या पिढीला शिकवण्यास त्या तयार आहेत, पण यासाठी अपार कष्ट घेण्यासह मोठ्या संयमाची सुद्धा गरज आहे. ती आजच्या पिढीत कुठंच दिसत नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.